पनीर पनीर टिक्का मसाला भाजी. त्यासाठी मी घेतले टोमॅटो, मोठे मोठेच कट करून घेतलेत कारण आपल्याला मिक्सर मध्ये मिक्स करायचं हे सगळं. त्यानंतर घेतलाय मोठा चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. तर आपण टोमॅटो, कांदा आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेऊया. घेतलाय पनीर. आता आपण ह्याचे बारीक बारीक पीसेस करून घेऊया. प्रकारे मी टोमॅटोची पेस्ट, कांदा आणि लसूणची पेस्ट करून घेतलीये. त्यानंतर इथे मी घेतलाय खडा मसाला, बेडगी मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता. मी इथे एक कढई ठेवलीये. त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आपण हे जे पनीरचे पीसेस करून घेतलेत ते फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे मी 2 पळी तेल टाकले. छान कडक झाले. त्यानंतर असे पीसेस टाकून तळून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे पीसेस टाकून घेतलेत आणि आपण आता ह्याला छान तळून घेऊया, फ्राय करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे मी सगळे पनीर फ्राय करून घेतलेत. आता आपण ही एका डिश मध्ये काढून घेऊया. हॅलो एव्हरीवन, तर आता आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे घेतले दही. तर आपण काय करायचं, दही 2 चमचे घ्यायचं. 2 ते 2.5 चमचे दही घ्या, जेणेकरून मसाला छान एकत्र होईल. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, जास्त हळद नका टाकू. त्यानंतर लाल तिखट 2 ते 3 चमचे, तुमच्या चवीनुसार टाका, तुम्हाला जेवढं तिखट हवंय तेवढं. आणि माझ्याकडे सुहानाचा पनीर टिक्का मसाला आहे, तो मी टाकून घेते. त्यानंतर हे आपण दह्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे, छान एकत्र करून घ्यायचे. इथे एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2 ते 2.5 पळी तेल टाकायचं आणि छान कडक होऊ द्यायचं तेल. गरम झालं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, त्यानंतर थोडासा कढीपत्ता. आपण हे जे बेडगी मिरची घेतलेली ती, खडा मसाला आणि हिरवी मिरची. त्यानंतर त्यामध्ये कांदे आणि आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. कांदा थोडासा लालसर फ्राय झाला की त्यामध्ये आपण टोमॅटोची जी प्युरी केलेली ती टाकून घ्यायची. नंतर त्यामध्ये आपण जो हा मिक्स करून घेतला होता दह्यामध्ये सगळे मसाले, जसे की लाल तिखट, हळद आणि पनीर टिक्का मसाला, तो ह्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि त्याला एकजीव करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सगळं एकत्र करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण हे जे पनीरचे पीसेस फ्राय करून घेतलेले ते सगळे टाकून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर मी थोडंसं पाणी गरम करून घेतलंय, जेणेकरून टेस्ट छान होते. तुम्ही पण कोमट किंवा गरम करून घ्या आणि तुम्हाला जेवढं हवंय तेवढं तुम्ही टाकू शकता. मी थोडंसंच टाकलंय. त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. 5 ते 10 मिनिट असं ताट झाकून कमी फ्लेमवर छान शिजू देऊया. किती छान प्रकारे आपली ही पनीर मसाला भाजी तयार झालीये. जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली. थँक्यू.